मंचावरील कलाकारांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. नांदेड निवासी श्री धनंजय जोशी यांचं गायनाचं शिक्षण पंडित कमलाकर परळीकर यांच्याकडे सुमारे 5 वर्ष झालं. त्यानंतर 15 वर्ष किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित रमेश कानोले यांच्याकडे झालं. गेली 15 वर्ष ते सुप्रसिद्ध गायक पंडित अजय पोहणकरजी यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहे. त्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली धनंजयजींनी वेगवेगळ्या घराण्याचे बारकावे आत्मसात केले आहेत. उत्तम आवाज, अभ्यासपूर्ण आलापी, लयकारी आणि ताना ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत. शास्त्रीय संगीताबरोबरच ते उत्तम नाट्यसंगीत देखील गातात व अनेक संगीत नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. ICCRचे ते मान्यताप्राप्त गायक कलाकार आहेत. सुरसंगार संसद मुंबई यांची सुरमणी ही पदवी त्यांना प्राप्त आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत. काशी संगीत समाजाचा संगीतरत्न अलंकारम आणि तसेच राष्ट्रीय संगीत परिषदेच्या संगीत कलानिधी या सन्मानाने त्यांना अलंकृत केले गेलेले आहे. भारतात तसेच परदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. भारतातील मुख्य मैफली म्हणजे स्वरसागर संगीत संमेलन पुणे पिंपरी चिंचवड, स्वामी हरिदास संगीत संमेलन मुंबई, सवाई गंधर्व पुणे, नानासाहेब पानसे संगीत समारोह दमोह मध्य प्रदेश आणि तसेच त्यांचा शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचा अमेरिका दौरा यांचा समावेश आहे. अनेक संगीत समारोहामध्ये त्यांनी पंडित अजय पोहणकरजींची स्वरसाथ देखील केली आहे. आज त्यांच्याबरोबर तबल्याची साथ आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि आमचे गुरुबंधू श्री महेश कानोले करत आहेत. घरातूनच संगीताचा वारसा लाभलेले महेश हे मूळचे नांदेडचे आणि प्रख्यात गायक स्वर्गीय पंडित रमेश कानोले यांचे सुपुत्र आहेत. वडिलांकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेऊन नंतर ते तबलावादनाकडे आकृष्ट झाले. गानमहर्षी डॉक्टर अप्पासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांचे तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण झाले आणि त्यांनी त्यानंतर भाईंकडे रीतसर गंडा बांधून तबलावादन शिकायला सुरुवात केली. भारतातील सर्व प्रमुख संगीत समारोहांमध्ये मान्यवर प्रतिथयश गायकांबरोबर त्यांनी तबला साथ केलेली आहे. त्यातील मुख्य आहेत पद्मभूषण पंडित CR व्यास, पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे, पंडित जगदीश प्रसाद, विदुषी शोभा गुरटूजी, गान सरस्वती किशोरी आमोणकरजी, पंडित प्रभाकर कारेकरजी, विदुषी देवकी पंडित, विदुषी शुभा मुदगल आणि पंडित सुहास व्यासजी. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी पंचम निषाद्वारे आयोजित केलेल्या दौऱ्यात उस्ताद झाकीर हुसेन आणि इतर सहकारी कलाकारांबरोबर त्यांनी सतत 2 वर्षे परदेश दौरा केला आहे. संवादिनीची साथ देत आहेत ठाणेकरांचे सुपरिचित आणि तसेच प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री श्रीनिवास आचार्य. त्यांनी सांगितलं मला फक्त गुरूंची नावं सांगा, पण थोडंसं मी लिबर्टी घेतो, जास्त नाही थोडीशी घेतो. श्रीनिवासजींचा जन्म संगीतप्रेमी कुटुंबात झाला आणि त्यांचं संवादिनी वादनाचं शिक्षण पंडित विश्वनाथ पेंढारकर आणि पंडित पुरुषोत्तम बालावलकर यांच्याकडे झालं. दोघाही गुरूंनी त्यांना अतिशय प्रेमाने मार्गदर्शन केलं.
सर्व महत्त्वाच्या संगीत संस्थांमध्ये आणि महोत्सवांमध्ये त्यांनी प्रतितयश गायकांबरोबर संवादिनी वादनाची साथ दिलेली आहे. त्यात प्रमुख आहेत पद्मभूषण पंडित C.R. व्यास, पद्मभूषण बेगम परवीन सुलताना, उस्ताद दिलशाद खां, पद्मश्री शोभा गुरडू, पंडित प्रभाकर कारेकर, उस्ताद राशिद खान, पंडित सुहास व्यास, पंडित अजय पोहणकर, विदुषी देवकी पंडित इत्यादी. त्यांचे संवादिनी वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम देखील झाले आहेत आणि या कार्यक्रमांच्या निमित्ताने भारतभर आणि बाहेरच्या देशात त्यांचे अनेक दौरे झाले आहेत. धनंजयजींबरोबर तानपुरा संगत करत आहेत सौ शिल्पा शेवलीकर आणि अरुंधती नवरंगे. श्री धनंजयजींचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर दिलीप गायतोंडे यांना आमंत्रित करतो. महेशजींचा सत्कार करता मी आमचे गुरुबंधू हेमंत म्हात्रे यांना निमंत्रित करतो. तसेच श्रीनिवास आचार्य यांचा सत्कार आमचे गुरुबंधू सरोज मुखोपाध्याय करतील. सौ शिल्पा शेवलीकर आणि सौ अरुंधती नवरंगे यांचा सत्कार संजीवनी आहे का? मी शुभदा कुर्वेंना बोलवतो, त्या सत्कार करतील. मी धनंजयजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. धनंजय भाई आइए. आमचे मित्र धनंजय इकडे आले आहेत आज गाण्याला. नमस्कार. खरं तर खूप भाग्यवान आहे मी की अशा एका लेजंड तबलावादकाच्या स्मृतिप्रित्यर्थ मला गायची संधी मिळते. महेशजी आणि त्यांचे सगळे गुरुबंधू यांच्यामुळे ती संधी मला प्राप्त झाली. गायतोंडे काकूंना नमस्कार करतो इथनंच. बऱ्याच वेळेस मला वाटतं की बेसिकली आय एम द प्रोफेसर ऑफ फिजिक्स. मग काहीतरी गाणं म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच आहे, त्यातनं काहीतरी ते काम चालू असतं. ॲक्च्युअल श्रीनिवासजींशी महेशजींशी माझं डिस्कशन काय गायचं नेमकं, तर ते म्हणले की पंडितजींच्या स्मृतिप्रित्यर्थ काहीतरी एक छान बंदिश वगैरे. तर लगेच श्रीनिवासजी म्हणले अरे नटभैरव गाशील का? तर मग तो यावेळेचाही राग आहे, नटभैरव गातो. त्यामध्ये महेशजींमुळं मला एक फार छोट्या काळापुरता व्यासभुवनशी थोडं शिकण्याचा योग आला आणि त्यांच्या काही बंदिशी मला खूप प्रिय आहेत. त्यापैकी या 2 बंदिशी आहेत ज्या नटभैरवच्या आहेत. आणि मुळात पंडित भाईजींनी जे खासाहेबांचं पूर्ण काम जगात वाढवलं तर त्याला समर्पक अशा या बंदिशी आहेत. तर पहिली विलंबित एकतालातली जी बंदिश आहे, गुंज रही किरत तुम्हारी
चहू और संगीत जगत में अतुल नाम पायो है, अशी ती एक बंदिश आहे. आणि त्यानंतर मध्यलय तीन तालमधली जी बंदिश आहे ती त्यापेक्षा खूप छान म्हणजे त्याचे शब्द तितके छान आहेत. सूरज चंदा जब तक फिरे सबन तेरो नाम सुमिरन करे. तर अशा त्या दोन बंदिशी आहेत. गाण्याचा प्रयत्न करतो. नटभैरव श्रीनिवासजी आणि महेशजींच्या साथीने आम्ही सगळे मिळून काम करतो. थँक्यू. मॉनिटरमध्ये थोडी हार्मोनियम आहे. रे
पंडित रवींद्र दादा नमस्कार. मला मॉनिटरमध्ये तानपुरा येतच नाही आहे की बाहेर येत असेल, मला येत नाही तानपुरा. संगीत जगा संगीत
जगा नाम पायो है गुजर ही रे गम सागर निमग सदा गम रे सारे रे ग रे गम रे गम रे गम दा गम सारे रे ग सारे सागर सा धन्य सारे ग गम रे सा ग गम गुजर हे
चहुआर संगीत जग में अतुल नाम पायो मुझर गमदनि सारे गमदनि सारे दसाने पदने मदने दगम गनि सारे दनि सारे नि सारे दसाने पदने मदने दगम रे सगदानि मदनि सा रे सद म प गनि नि द पद म प ग ग म रे सा गो गरि मॉनिटरला आवाजच नाही आहे सर. गुजरा गुजरा da
ಧನಿ ಸಾರೆ ನಿ ಸಾರೆ ದಾರೆ ಪದನಿ ಮದನಿ ಸಾರೆ ಸದ ಧನಿ ಸಾರೆ ನಿ ಸಾರೆ ದಸನಿ ಪದನಿ ಮದನಿ ಗನಿ ದ ಗದ ಧನಿ ಸಾರೆ ಸಾ ಧನಿ ಸಾರೆ ಸಾ ಸಾ ಸದ ಮದನಿ ಧನಿ ಸಾರೆ ದ ಸಾದ ಜಾನ ಅಭಿಧಾ जगत नाथ के जुग जो जियो मेरे मन भायो गुंजर रे ग म सा सा रे ग म ग सा रे ग म ग म सा ग रे सा ग ग म रे ग म ग प द म प ग म रे ग म ध द प प म म ग म रे सा गु ध र हे रे ग म द द रे ग म प रे ग म सा ग रे सा म ग म सा ग म द प प द म प द प म द ग म प द ग म प रे ग म द प द म प ग म रे ग प म ग म रे सा गु ज र म ग म ग म द प द प म ग म ग म द प द प द प द म प म द प द म प म ग रे ग म प ग म प ग म रे सा ग ग द रे ग म प ग म रे म ग म द प द म प ग म नि द प प द नि म द नि ग म सा नि द प द प द म प ग म प ग म रे सा गु ग रे म ग म ग म द प द प म ग म ग म द प द प म ग म द प द प म ग म द प द प द म प म द प द म प द म प द प द म प नि द प स नि द प प द नि म द नि ग म नि द प द नि म प द ग म प रे ग म द प द म प नि द प स नि रे सा नि सा स सा नि द ध प प म म ग ग ग म रे सा गु द र हे
मग म नि नि द प द प द म प म ग रे ग म प म ग म रे मग मग म नि द प प द सा नि द प प द नि द नि प द नि म द नि सा नि द प रे रे सा नि नि द प प द सा नि द प प द नि द प द प द म प द द प म प म ग रे ग म प म ग रे ग म ग रे द नि सा गु ग रे द द प द प da da ba da ba ni ni da ba pa da sa ni da ba da ni ni ma da sa ni da ba ma pa ma ga re ga ma pa ma ga ma re da re ni ni da ni sa ni re 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 sa ni da ni sa re da re re sa ni sa ni da ba da ni ni da ba da ma pa da ba ma pa ma da ma pa ma ga re ga ma pa ma ga re ga ma ga re sa go ja बहुत अच्छे मगा मगा मद बद मगा मगा मद बद प मगा मद बद प मगा मद पद प मगा मद बद प द प म प मद बद म प नि द प सा नि द प रे नि सा नि स प नि सा नि द प द प द म प म ग रे ग म प म ग रे द नि सा रे सा गु द बहुत अच्छे सूरज चंद चंद सूरज चंद सूरज चंद सूरज चंद सूरज चंद चंद सूरज दा 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 ma pa ma ga re ga ma pa ma ga re da ni सूरज सूरज चंदा सूरज चंदा सूरज चंदा सूरज चंदा जब तक फिरे सूरज चंदा सूरज चंदा जब तक फिरे सूरज चंदा जब तक फिरे सूरज चंदा नी नी दा
दबा दबा द मा ग रे ग म ग रे धा नि सा रे सा सूरज चंद। बहुत अच्छे। जब तक फिरे सूरज चंदा, जब तक फिरे सबन तेरो नाम सुमिरन करे, सबन तेरो नाम सुमिरन करे सूरज चंद। दद बद मप मद बद मप सूरज चंद, नि दब दब मप सूरज चंदा, जब तक फिरे सूरज चंदा, जब तक फिरे सबन तेरो नाम सुमिरन करे, सबन तेरो नाम सुमिरन करे सूरज चंद। मगरे ग म मगरे ध नि ध रे सा सूरज चंद, द द ब द म मगरे ग मगरे ध सूरज, नि नि द ब द ब द म मगरे ग मगरे ध नि ध सूरज, प द नि नि द ब म द नि द प मगरे सा सूरज चंद, जब तक फिरे सूरज चंद, जब तक फिरे सबन तेरो नाम सुमिरन करे, सबन तेरो नाम सुमिरन करे सूरज चंद। बहुत अच्छे। चंदा जब तक फिरे सोगुनी दास तुम कियो, सोगुनी सोगुनी दास तुम कियो, सोगुनी दास तुम कियो, अमर धुन साच सप्त सुरन में, अमर धुन साच सप्त सुरन में, सुनत सब लोग जान गुनी मन हरे सूरज चंद। रे रे दानी दानी नि दबा म ब दबा म ग रे दानी दा सूरज चंद, रे रे दानी दानी नि दबा म ब दबा म ग सूरज चंद, जब तक फिरे सूरज चंद, सूरज चंद, सूरज चंद, जब तक फिरे सूरज चंदा। सोगुनी दास तुम कियो, सोगुनी दास तुम कियो, सोगुनी सोगुनी रे 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 दानी दा रे रे दानी दा, सोगुनी दास तुम कियो, सोगुनी दास तुम कियो, अमर धुन साच सप्त सुरन में, अमर धुन साच सप्त सुरन में, सुनत सब लोग जान गुनी मन हरे सूरज चंदा, जब तक फिरे सूरज चंद, सूरज चंद, सूरज चंद। मला थोडं या निमित्ताने एक फार छान कंपोजिशन आहे, जे आहे पंडित सुहास व्यासांचं, जे एक शेवटचं संगीत नाटक आलं होतं रंगभूमीवर, संगीत मृगरंजनी.
तर त्या नाटकातलं एक फार छान नाट्यपद, ते नाट्यपद म्हणजे ॲक्च्युअली ती अहिर मधली बंदिश असल्यासारखी, पण ती मराठीत आहे. मग त्यालाच एक जोडून एक कंपोजिशन गातो जे मराठवाड्यात ज्या महर्षींनी गाणं रुजवलं, पंडित अण्णासाहेब गुंजकर महेशचे जे दादा गुरु होते, तर त्यांचं एक कंपोजिशन लगेच आहे. ते दत्ताचं एक भजन आहे, फार छान भजन, पण ते अहिर ललतमधलं आहे, त्यामुळे त्या कॉम्बिनेशनमध्ये ते गातो. संगीत मृगरंजनी नाटकातलं हे पद आहे. पद म्हणजे ती बंदिश असल्यासारखी. संगीत ही साधना गायका रे, धनाची मानाची करू नकोस रे कामना गायका रे, अशी ही बंदिश आहे. तर ती बंदिश गातो. संगीत ही साधना गायका रे, संगीत ही साधना गायका रे, संगीत ही साधना, संगीत ही साधना गायका
करुणामय मूर्ती श्रीपाद श्री श्रीपाद श्री श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद श्री वल्लभ यतिवर करुणामय मूर्ती करुणामय मूर्ती श्रीपाद श्री श्रीपाद श्री वल्लभ यतिवर करुणामय मूर्ती भक्ता लागे प्रसन्न होशी भक्ता लागे प्रसन्न होशी हीच तुझी कीर्ती श्रीपाद श्री श्रीपाद श्री श्रीपाद श्री वल्लभ यतिवर करुणामय मूर्ती वेदचार जे कामधेनुसह असती सांगाती. बेसिकली हे कॉम्पोजिशन मुळात लिहिलंय सुद्धा पंडित अण्णासाहेब मुंजकरांनी. दत्तावरचं हे कॉम्पोजिशन आहे आणि ते शब्द फार छान आहे. वेदचार जे कामधेनुसह असती सांगाती वेदचार जे कामधेनुसह असती सांगाती शंख चक्रन गदा त्रिशूलन कमंडलू हाती भस्म चर्चुनी मृगाजी नावर भस्म चर्चुनी मृगाजी नावर ध्यानमग्न अससी श्रीपाद श्री श्रीपाद श्री अससी त्यावरी तुझी कृपा दृष्टी श्रीपाद श्री वल्लभ यतिवर करुणामय मूर्ती करुणामय
वल्लभ यतिवर करुणामय मूर्ती करुणा